तर हे बघा, आम्ही इथे ना या सोसायटीमध्ये नवीन घर बघितलेलं आहे आणि आम्हाला घर शिफ्ट का करावं लागलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, याची काय कारणे आहेत. तर खूप छान बिल्डिंग आहे इथे, मुलांसाठी स्पोर्ट्स वगैरे खूप अवेलेबल आहेत आणि भरपूर स्पेस आहे, मोकळी बिल्डिंग आहे. 2 BHK आम्ही इथे फ्लॅट बघितलेला आहे. तर मुलांना ना थोडं इथे बघायचं होतं की काय काय स्पोर्ट्स वगैरे इथे अवेलेबल आहेत. तर हा जो आहे ना टेनिस कोर्ट आहे, मागे स्विमिंग आहे, कॅरम वगैरे खेळू शकता तुम्ही आणि भरपूर गेम्स वगैरे अवेलेबल आहेत. तर मुलांना ही बिल्डिंग ना ही सोसायटी खूप आवडली, तर आम्हीच ही ओके केली. तर तुम्हाला थोडक्यात मी माझं हे जे आहे नवीन घर आहे ना दाखवते आणि समोरच्या ब्लॉगमध्ये मी माझं पूर्ण घर सेट झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण दाखवणारच आहे. ते ही बघा, ही छोटीशी बाल्कनी आहे, रात्र झालेली आहे आणि हा आहे हॉल. किचन तर तुम्हाला दाखवली, ही बेडरूम आहे आणि एक दुसरी बेडरूम आहे. म्हणजे 2 BHKचा फ्लॅट आम्ही एकदा फिक्स केलेला आहे. संडास बाथरूम आहे आणि याचं रेंट आहे जवळपास 20,000 आणि एका वर्षानंतर होणार आहे 22,000. तर मोठी सिटी म्हटलं की एवढा तर रेंट लागतोच ना. तर त्यामुळे आता नाईलाजाने आम्हाला आता या रेंटमध्ये हा 2 BHK फ्लॅट घ्यावाच लागला. तर आम्ही हा ओके केला, फायनल केला. एकंदरीत आम्हाला बरा वाटला. तुम्हाला कसा वाटला हा फ्लॅट मला नक्की कमेंट करून सांगा. तर थोडक्यात मी तुमच्यासोबत हे शेअर केलेलं आहे, माझा फ्लॅट नवीन कसा आहे. तर हे बघा, तर आता लवकरच आम्ही इथे 2 दिवसांनी पूर्ण साफसफाई वगैरे झाल्यानंतर शिफ्ट होणार आहोत. तर घर चेंज करायचं काम इतकं कठीण आणि त्रासदायक असतं मैत्रिणींनो, आणि ते सुद्धा भर उन्हाळ्यामध्ये इतकं उन्हामध्ये आम्ही फिरलो हा फ्लॅट बघण्यासाठी आणि फायनली आम्हाला हा फ्लॅट मिळाला आणि ओके वाटला सर्व गोष्टी. म्हणजे मुलांसाठी स्पेशली योग्य वाटला आम्हाला हा फ्लॅट, कारण बाजूलाच ना मुलांची शाळासुद्धा आहे, म्हणजे जाण्या येण्याचा त्राससुद्धा त्यांचा वाटेल. अगोदर ना मुलांची शाळा इतकी दूर होती की 40 मिनटं लागायची जवळपास यायला मुलांना. तर मुलं इतके थकून जायचे, त्यामुळे आम्हाला शाळासुद्धा जवळ पाहिजे होती. त्यानंतर आम्ही आता थकून गेलो होतो, त्यामुळे म्हटलं चला थोडं जेवण करून घेऊया. तर याच बिल्डिंगच्या साईडला एक रेस्टॉरंट होतं, तिथे आम्ही जेवण वगैरे करून घेतलेलं आहे, कारण आम्हाला मग घरी जाऊन पॅकिंगसुद्धा करायची आहे. दुसऱ्या दिवशी आम्हाला इथे सामान शिफ्ट करायचं होतं. तर हे बघा, आता सामान आमचं इकडे शिफ्ट झालेलं आहे. तर पॅकिंग वगैरे करण्याचा मी व्हिडिओ शूट नाही केला गडबडीमध्ये, तर त्यामुळे जुन्या घरून आम्ही इथे नवीन घरी हे बघा सर्व सामान इथे आणलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की घर शिफ्ट केल्यानंतर कसा पसारा असतो घरामध्ये, म्हणजे एक वस्तू जागेवर दिसत नाही आणि म्हणजे कुठून सुरुवात करावं ना ते कळतच नाही. मला तर एक दिवस असं म्हणजे सुचतच नव्हतं की काय करावं काय नाही. त्यामुळे म्हटलं मी चला कपड्यांचाच पसारा सर्वात अगोदर आवरावा. 1-2 दिवस तर आम्ही बाहेरच जेवण केलं, कारण किचनसुद्धा सेट करायचं होतं. आणि घर शिफ्ट केल्यानंतर किचनचे सर्व जे भांडे वगैरे आहेत ते धुवावं लागतात आणि गॅस सिलेंडरचा खूप झमेला असतो. बापरे, घर शिफ्ट करण्याचं काम इतकं कठीण असतं ना, खरंच खूप त्रासदायक असतं. म्हणजे पाय ठेवायला जागा नसते, काय करावं सुचत नाही. तरीसुद्धा आम्ही चौघांनी, म्हणजे मी आणि माझ्या मिस्टर आणि 2 मुलांनी सर्व आम्ही एक स्टेप बाय स्टेप थोडं सेट केलेलं आहे. तरीसुद्धा अजून पसारा पडलेलाच आहे, पण कामापुरतं तर आम्ही पसारा आवरलेला आहे. म्हणजे एका बेडरूममध्ये आम्ही सर्व सामान ठेवून दिलं आणि मग बाकीच्या रूम सेट करत गेलेलो आहोत. आणि हे घर पूर्ण छान असं ओके झाल्यानंतर ना मी तुम्हाला तो व्लॉगसुद्धा नक्की शेअर करणार आहे. तर हे बघा, आता माझा अवतार इथे कसा झालेला आहे, अगदी म्हणजे पूर्ण हालत खराब झालेली आहे घर शिफ्ट करण्यामुळे. हे बघा, पसारा पडलेला दिसत आहे तुम्हाला आणि मी कपड्यांचीच आवराआवर इथे करत आहे. कारण कपडे सुद्धा दिसत नाही जागेवर. हे बघा, केसांची हालत सुद्धा इतकी खराब झालेली आहे, पण आता काय करणार, नाईलाजाने सर्व करावेच लागणार. तसं होतं 8-10 दिवसामध्ये सेट होऊन. घर शिफ्ट केल्यानंतर एवढा त्रास तर होणारच आहे. आणि घर शिफ्ट का करावं लागलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. कारण मुलांची शाळा ना खूप दूर होती, आम्हाला जवळ शाळा पाहिजे होती, कारण मुलांना खूप त्रास होत होता. त्यामुळे म्हटलं चला मुलांना जवळ शाळा मिळेल ह्या दृष्टीने आम्ही जवळ फ्लॅट बघितलं. म्हणजे जिथे फ्लॅट आहे ना त्याच्या बाजूलाच शाळा आहे, म्हणजे आम्ही पैदलसुद्धा मुलांना नेऊन देऊ शकतो. तर मी इथे कपड्यांच्या ना घड्या करत आहे, आवराआवर करत आहे, कारण मुलंसुद्धा म्हणतात की माझी टी शर्ट कुठं आहे, माझा पॅन्ट कुठं आहे, वेळेवर मग मिळत नाही. त्यामुळे म्हटलं चला आज स्वयंपाक करत नाही मी. तसंही ना किचन सेट व्हायचीच होती, त्यामुळे म्हटलं चला कपड्यांच्या घड्या करून घ्यावं. आणि मग कपड्यांच्या घड्या वगैरे केल्यानंतर आम्ही रात्री 9 वाजता जेवण करायला गेलो.
कारण माझ्यामध्ये तर ताकदच नव्हती स्वयंपाक करण्याची, किंवा तरीही केला असता पण किचन सेट झालीच नव्हती तर कसा करणार ना. त्यामुळे म्हटलं चला कपड्यांच्या घड्या तरी करावं बसल्या बसल्या. तर आता मी कपड्याच्या घड्या वगैरे करून घेत आहे आणि किती किचकट काम असते बापरे. आणि आमच्याकडे तर टेम्परेचर इतकं आहे 47पर्यंत झालेलं आहे. तर मे महिन्याचा ऊन म्हणजे इतकं भयानक आहे. या उन्हामध्ये म्हणजे कोणतं काम करणं खूपच कठीण आहे. घरामध्ये शिफ्ट झालेलो आहो आणि घर शिफ्ट करणं म्हणजे इतकं म्हणजे त्रासदायक काम आहे. आणि ते सुद्धा इतक्या भर उन्हाळ्यामध्ये आमची तर पूर्ण हालत खराब झाली. तुम्ही बघू शकता. हे बघा आता मी इतकी थकून गेलेली आहे की मी आता फक्त बसल्या बसल्या कपडे घड्या करण्याचं काम करत आहे. अलमारीमध्ये कबोर्डमध्ये म्हणजे सगळ्यांचे कपडे मुलांचे वगैरे सर्व. कारण मी फक्त हेच काम करू शकते, इतकी थकून गेलेली आहे. आज सकाळपासून कंटिन्यू तुम्हाला सांगते 6 वाजेपासून तर आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. 12 तास कंटिन्यू आमचं काम सुरू आहे. आणि आता माझ्यामध्ये अजिबात कॅपॅसिटी नाही आहे मैत्रिणींनो. घर शिफ्ट करण्याचं काम इतकं म्हणजे कठीण असतं, त्रासदायक असतं, पण आम्हाला घर शिफ्ट करणं याच वेळेस खूप गरजेचं होतं. त्यामुळे घर शिफ्ट केलेलं आहे. तर तुम्हाला मी हळूहळू हे आमचं नवीन घर कसं आहे ना मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे पूर्ण सेट झाल्यानंतर. आता सध्या तर खूप इतका पसारा पडलेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकताय कपड्याचा तर इतका पसारा पडलेला आहे. हे बघा. पण आता एक एक कपडे मी सॉर्ट आउट करत आहे कारण 3 दिवसांनी ना आम्हाला शिलाँगला सुद्धा जायचं आहे. तर तो सुद्धा मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि शिलाँगला गेल्यानंतर भरपूर आम्ही फिरणार आहोत, ते सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. तर चला आता मी घर थोडं आवरते आणि मी जे जे शूट होणं शक्य आहे ना ते सगळं शूट करून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सबस्क्राईब करा, नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा. चला बाय. तर आम्ही जेवण करायला गेलेलो आहोत. सकाळी सुद्धा जेवण केलं आणि रात्री सुद्धा आम्ही इथे जेवण करायला गेलो धाब्यावर. चिकन बिर्याणी वगैरे खाल्ली. आधी मुलांना ना उन्हाळा असल्यामुळे आईस्क्रीमसुद्धा हवी होती तर मुलांना आईस्क्रीमसुद्धा घेऊन दिली. आईस्क्रीम वगैरे खाऊन आम्ही घरी गेलो आणि इतके थकलेलो होतो अक्षरशः बेडवर लेटल्याच आम्हाला ना झोप येऊन गेली. तर माझा मुलगा ना आपल्या आवडीनुसार इथे आईस्क्रीम चूज करत आहे कारण मुलांना आपल्या आवडीची हवी असते. तर आता आम्ही आईस्क्रीमचा आनंद घेतला आणि आता घरी जाऊन आम्ही त्यानंतर आराम केला. त्यानंतर हे बघा दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकरच उठली. मुलं वगैरे झोपले होते आणि बक्सामध्ये जे काही भांडे आहेत ना ते भांडे वगैरे मी पूर्ण काढून घेत आहे. हे बघा एक स्टेप बाय स्टेप. कारण म्हटलं आज तर 2 दिवस झाले कंटिन्युअसली आम्ही ना बाहेरच जेवण करत आहोत. कारण घर ज्या दिवशी शिफ्ट केलं त्याच्या आदल्या दिवशीसुद्धा पॅकिंगचं काम होतं. त्या दिवशीसुद्धा स्वयंपाक करणं पॉसिबल नव्हतं. त्यामुळे त्या दिवशीसुद्धा बाहेर जेवण, आजसुद्धा बाहेर जेवण. त्यामुळे म्हटलं चला आज किचन सेट करतेच कोणत्याही हालतीत कितीही थकवा आला तरीसुद्धा. तर सकाळीच मी थोडं लवकर उठली 5:30ला आणि हे जे बॉक्स आहेत ना भांड्याचे त्याच्यामधले एक भांडे मी काढून घेत आहे. तरी हे भांडे मला जवळपास सेट करायला ना 2 तास लागले. म्हणजे 7:30 बरं 8 तर मला वाजलेच हे सर्व भांडे वगैरे सेट करण्यासाठी. तर आता मी सर्व भांडे इथे काढून घेत आहे. आणि घर म्हटलं ना की प्रत्येक गोष्ट हवी असते, सुईपासून धाग्यापर्यंत, दोरीपर्यंत, चाकू म्हणा, सर्व गोष्टी आपल्याला लागतात स्वयंपाक करण्यासाठी. एक गोष्ट जरी नसली ना तरी अडथळा येतो. जसं आता सिलेंडर दिसला, गॅस वगैरे आपण सेट केला पण लायटरच नाही तर आपण कसा स्वयंपाक करणार आहे. म्हणजे मी थोडक्यात उदाहरण देते की प्रत्येक गोष्टीची गरज असते आपल्याला. तर त्या सर्व गोष्टी मिळाल्या पाहिजे तेव्हाच आपण सर्व स्वयंपाक वगैरे किंवा कोणतंही काम करू शकतो. तर सर्व डबे वगैरे मी काढून घेतलेले आहेत. तर ही किचन जुन्या घरापेक्षा तर मला खूप आवडली. कबोर्ड वगैरे गेले आहेत. रॅक वगैरे लावण्याची काही गरज नाही आहे, भरपूर स्पेस आहे. वरतीसुद्धा कबोर्ड आहेत. म्हणजे मॉड्युलर किचन आहे. तर नीटनेटकी दिसते आणि छान दिसते. माझी अगोदरची किचन ना खूपच छोटी होती आणि जुन्या स्टाईलची होती. त्यामुळे मला अजिबात ती आवडत नव्हती. म्हणजे मी माझे व्हिडिओसुद्धा चांगले शूट करू शकत नव्हती. माझं चॅनल आहे की मराठी किचन विथ मनीषा, म्हणजे रेसिपीचं चॅनल आहे. तर त्या रेसिपीसुद्धा मी त्या किचनमुळे चांगल्या पद्धतीने शूट करू शकत नव्हती. त्यामुळे मला ना ते घरसुद्धा आवडत नव्हतं. अशी बरीचशी छोटी कारणं होती. त्यामुळे आता मला ही किचन खूप आवडली. किचनसुद्धा आवडली आणि शाळासुद्धा मुलांना जवळ आहे. भरपूर गेमसुद्धा अवेलेबल आहे. तर म्हटलं चला ही सोसायटी एकदम बेस्ट आहे आणि सेफ आहे. सिक्युरिटी वगैरे खूप टाईट आहे आणि पाणी वगैरे अवेलेबल आहे. सर्व गोष्टी इथे तुम्हाला इझिली मिळून जातात.
तर हा मसाल्याचा डब्बा आहे बघा. सेट ज्यांनी सामान वगैरे शिफ्ट केलं ना त्यांनी छान असं पॅकिंग करून सर्व सामान दिलं, जेणेकरून कोणत्याही नुकसान झालं नाही पाहिजे. तर मी आता एक एक करून काढत आहे हे सामान बसल्या बसल्या. तर मसाल्याचा डबा मी याच्या चिटक्या वगैरे पूर्ण काढून घेत आहे. एकही सामानाची ना तुटफूट झालेली नाही आहे. म्हणजे प्रत्येक सामान छान असं सेफली छान असं पॅक करून आणून दिलं. तर बघा आता एक एक सामान मी आता इथे काढत आहे. तर हा किचन सेट झाला आहे बघा. माझे मिस्टर जे आहेत ना सिलेंडर जे आहे ना ती सुद्धा सेट करून देत आहेत की जेणेकरून त्यानंतर आम्हाला नाश्ता वगैरे बनवण्यासाठी इझी होणार. तर हा सिलेंडरचा जे वायर असते ना ते थोडं जंगलेलं होतं, त्यामुळे ते लागतच नव्हतं. त्यामुळे खूप प्रयत्न करून त्यांनी ते लावून दिलेलं आहे. तर हे बघा भरपूर इथे स्पेस अवेलेबल आहे. म्हणजे भरपूर तुम्ही इथे डबे म्हणा भांडे म्हणा छान असं सेट करू शकता. रॅक वगैरे लावण्याची काही गरज नाही आहे. हे बघा. तर आता मला सुद्धा सुचत नव्हतं की कुठे काय ठेवावं, म्हणजे एक एक गोष्ट कुठे ठेवावी तसं. पण जसं जमतं ना तसं मी जिथे जमतं तिथे ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर मग आरामामध्ये जेव्हा मुलांची शाळा वगैरे सुरू होईल आणि मुलं वगैरे जातील त्याच्यानंतर मी हळूहळू एक एक सामान अशी पुन्हा अगदी छान असं सजवून ठेवणार. तर मध्ये मध्ये मला तहानही खूप लागत होती, तर एक बॉटलच जवळ ठेवली होती मध्ये मध्ये पाणी प्यायला. कारण इतकं ऊन आहे ना की जेवण नसलं तरी चालतं एक टाईम, पण पाण्याशिवाय तर आपण अजिबात राहू शकत नाही. तर थोडं मी साफसूफ पण करून घेत आहे, म्हणजे सामान ठेवताच. तर हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थोडा मोठा आहे पण भरपूर गोष्टी यामध्ये मी शेअर केलेल्या आहेत. नवीन असल्या चॅनलला ना नक्की सबस्क्राईब करा. आता आम्ही 2 दिवसांनी ना शिलाँगला सुद्धा जाणार आहोत. तर शिलाँगसुद्धा मी नॉर्थ इंडिया खूप भरपूर फिरणार आहे. तर ते ट्रॅव्हलिंग ब्लॉगसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही प्लीज नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शिलाँग बघायचं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. तर मी आता हे बघा सगळं सेट करून झालेलं आहे. तर मी आता आमच्या नवीन घरामध्ये पहिला नाश्ता करत आहे. इथे कांदे पोहे करत आहे. तर नवीन घरामधला आमचा पहिला नाश्ता. तर इथे माझी मुलगी उठलेली आहे आणि विचारत आहे मला की काय बनवत आहे मम्मी. तिला सगळ्यात आधी प्रश्न असतो की नाश्त्यामध्ये काय बनवत आहे, कारण तिची इतकी चॉईस असते ना की हे नाही खाणार ते नाही खाणार. तुमची मुलंसुद्धा असे करतात का? कमेंट करून नक्की सांगा. माझ्या मुलाचा काही प्रश्न नाही आहे, त्याला जे दिलं ना तो खाऊन घेतो. पण माझ्या मुलीचा इतका प्रश्न म्हणजे प्रॉब्लेम आहे खाण्यापिण्याचा. म्हणजे खूप चॉईस आहे, हे नाही खाणार ते नाही खाणार. थोडं तेल जास्त झालं कढईमध्ये त्यामुळे मी थोडं काढून ठेवलं वाटीमध्ये. आता म्हटलं चला इतका भूक लागलेली आहे, इतकं म्हणजे 2-3 तासापासून कंटिन्यू काम सुरू आहे, भूक पण लागलेली आहे. तर म्हटलं कांदे पोहे करून घेते फटाफट. मुलंसुद्धा इकडे उठलेली आहेत, त्यांचंसुद्धा इकडे ब्रश वगैरे आंघोळी वगैरे झाल्या. तर गरमागरम आम्ही इथे नाश्ता एन्जॉय केलेला आहे. म्हणजे पहिल्या घरामधला आमचा पहिला नाश्ता म्हणता येईल. तर मी कांदे वगैरे इथे चिरून घेत आहे. तर हे या किचन ओट्याच्या वरती सुद्धा ना छान असे कपबोर्ड वगैरे दिलेले आहेत. म्हणजे दिसायला इतकी छान स्टायलिश दिसते ही किचन. आणि माझी खूप इच्छा होती की अशी छान अशी किचन असावी आपली, जेणेकरून मला व्हिडिओ शूट करता येईल चांगले. कारण किचन चांगली असली ना की व्हिडिओ छान असे शूट करता येतात. तर चला आता आम्हाला याच्यानंतर पॅकिंगसुद्धा करायची आहे. शिलाँगला जायचं आहे आणि शिलाँगला गेल्यानंतर भरपूर ठिकाणी मी फिरणारसुद्धा आहे. ते सुद्धा भरपूर ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे. म्हटलं चला आता आणखी थोडी इथे नाश्ता झाल्यानंतर थोडं कबोर्ड वगैरे आवरून घ्यावं, थोडं पुसून घ्यावं. तर त्यामुळे ही जी कबोर्ड आहे ना मी आवरून घेतली. त्यानंतर संध्याकाळी जेवणामध्ये मी ना वड्यांची भाजी आणि भात केलेला आहे. तर आईकडे गेली होती मी, तर आईने मला वड्या दिल्या आणि यांनीसुद्धा माझ्या सासूबाईंनीसुद्धा वड्या दिलेल्या होत्या. तर त्यांनीसुद्धा वड्या आणलेल्या होत्या. तर आम्ही जेवण वगैरे इथे करून घेतलं, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी शिलाँगला जायचं आहे. तर चला मग